सर्वांना श्रीमंत बनायचं आहे ना? पहिल्यांदा सॉरी म्हणतो, मला हिंदी बोलता येत नाही. बाहेर एक लेडीज म्हणली, मला थोडी इंग्लिश मध्ये बोलत होती. मी म्हणलं मॅडम सॉरी, हम नॉट ओनली बट ऑल्सो लॉन पास झालोय. आपल्याला इंग्लिश वगैरे काही येत नाही. तर सबको अमीर बनना है ना? जिसके पास जिगर बड़ा उसको पास पैसों का फिगर बड़ा. पंढरपूर मधनं तुमचं एकदा जोरदार स्वागत करीन. मी ज्यादा काही बोलणार नाही. माझ्या बरेच मित्रांनी मला वेळ दिला. कारण नेटवर्क मार्केटमध्ये पैसा कमवण्यापेक्षा मनाचा मोठेपणा लागतो. आमचं कोणाचंच रक्ताचं नातं नाही, पण रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेले नाते परफेक्ट असतात. नाव बापू फाटे, प्रॉपर पंढरपूर. शिक्षण 10वी झालं. शाळेत 36% मार्क पडली आणि पप्पांनी सायन्सला ऍडमिशन घ्यायला लावलं. घरचे शिक्षक ना साइन कॉस टॅन थिटा डेल्टा बेल्टा आज पण काय कळलं नाही. पण नक्की 12वी कसा पास झालो कॉपी करून मलाच माहित नाही. जसं जसं वय वाढत गेलं तसं अक्कल कमी होत गेली. पण मराठी माणूस ज्यादा मोठीपणा घेतो, मोटिवेशन घेत नाही. जर आज तुम्हाला बऱ्याच लोकांनी इथं मोटिवेशन साठी बोलवलंय, पण काही लोक आली नाही. ती जर ह्या ठिकाणी 10 वाजता गौतमी पाटीलचा प्रोग्राम असता तर किती लोक आले असते? असं गरम होते, बोलायला लागलं असतं कोण लगत जिथं जिंदगी बरबाद आहे तो वन्स मोर आणि जिंदगीचं टार्टअप आहे कधी संपताय सर सोडा सर. म्हणजे हा लोकांच्या मानसिकतेचा गेम आहे. माझा बी मानसिकतेचा गेम होता. मी हळूहळू राजकारण केलं. तंटामुक्ती वगैरे माहिती ना गावाकडे. मी 5 वर्ष तंटामुक्ती केली. मी अख्ख्या गावाची भांडणं मिटवायचो, पण घरी गेली माझी माझ्या बायकोचीच भांडणं चालायची. म्हणलं बाहेरच्या बायकोला करून समजत येते, पण घरच्या बायकोला कोणी समजवायचं. मग हे करत असताना हळूहळू मी राजकारण केलं. मित्रांनो, खरंच राजकारणात काय ना, आमच्या गावाकडे बोलतात 1 वाटी रसान परत 5 वर्ष बोंबलत बसा. तुम्हाला कोणीही काही विचारत नाही ती. पण तो मोठीपणा दिल्यानंतर मला बरंच काय मिळालं नाही. आज बरेच लोक माझे कोण बोलले मी इंजिनियर आहे, कोण डॉक्टर आहे, आता बाहेर पोलीस होते. माझे पण शिक्षण झाले, कोण फार्मसी, माझं पण फार्मसी झालंय. माहित आहे ना फार्मसी? गावाकडे 1 म्हैस असल्यावर 1 म्हैस बोलतात आणि लय म्हशी असल्यावर तुमच्या शुद्ध भाषेत फार्मसी बोलतात. फार्मसी केलं आणि 2014 साली माझं बरंच काय मला चालवत होतं. बघा लोक BMW वर उमेश सरांच्या गाडीवर नाव नाही, पण उमेश सर पंढरपूरला आले, मला ट्रेनिंगला आलते. त्यावेळेस एक माझा नातेवाईक आला आणि त्याचं टमटम होतं, माहिती ना टमटम. त्या टमटमवर नाव लिहिलं होतं जन्ने वाले की दुआ. एका कोपऱ्यात लिहिलं सनम फिर मिलेंगे आणि एका खाली लिहिलंय ए बघतोयस काय रागानं, वारट्यात केलं वागानं. आणि त्याचं टमटम झाडावर चढतच नाही. त्या 4 वाघांनी त्याचं टमटम ढकललं. आज करोड रुपये कमवलेली लोक ऐकतात, पण ज्याला 10 5,000 आहे ते ऐकतच नाही. पण साहजिकच आहे. मॅडम इंग्लिश समजतं तुम्हाला? बरं मला सांगा, आपल्या घरी पाहुणा आला मुंबईमध्ये, पाणी देतात का चहा देतात हो? असं कधी झालंय का? पाहुणा आला, दरवाजा उघडला, हा चहा घ्या आणि हे पाणी घ्या. पाहुणा म्हणाल ही बावलट आहेत का? मी बावलटच्या घरी आलोय. तसं या नवीन लोकांना एक तरी तर जबरदस्तीने आणलेलं असते जास्त आणि करोडच्या गोष्टी पडतात का हो? आपण हे सर्वसामान्य लोक, आपली अवस्था त्या मारीगोल्ड बिस्किट सारखं पार्ले बिस्किट सारखं आहे. मारीगोल्ड बिस्किट कपात जातं का मॅडम? नाही, मारीगोल्ड बिस्किट कपात जात नाही आणि पार्ले कपात घातलं तर तोंडात येत नाही. आज अशीच आमची अवस्था असताना 2013 साली काही लोक माझ्याकडे गॅसकटच्या गाडीवर आले ती आणि मला करोडच्या गोष्टी बोलतात. पटलं असेल का? आणि माझ्याकडे गाडी आपाची, कमाई बापाची होती, माझं काहीच नव्हतं, मी ऐकत नव्हतो. आता मला सांगा, मुंगीच्या अंगावर लाडू ठेवलेला चांगला, तोंडा पुढे ठेवलेला चांगला? ती लोक डायरेक्ट अंगावर ठेवते ती बापू काहीच करत नाही, तू करोडपती बनू शकतो. आता करोडपती माझ्या बायकोला माहित नाही मी कसं आहे, तुला कुठनं कळलं? हॅलो, हे लोक सांगतात. तर आज मला सांगा, जे लिडरने सांगितलं तुम्ही कानानं ऐकू नका, मनानं ऐका. कान लय हलकट आहे, कारण पोटातलं विष काढता येतं, कानातलं विष काढ. कुठली गोष्ट दिलशे करायला लागेल. कारण मुंबईमध्ये कुठला पिक्चर दिलशे का दिमागशे हो? कधी आहे का? दिमागशे दुल्हनिया ले जाएंगे, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. हा बिझनेस लोक दिमागशे करतात. मी 2013 ला जॉईन पण झालो. जॉईन का झालं असेल? माझ्या मित्रांनी चल तुला जेवण देतो म्हणून बोलवलं होतं. अहो जेवण देतो म्हणलं, बरं झालं काय वाच, पण जेवण देतोय. आणि ह्या बऱ्याच लोकांनी म्हणलं उमेश सर जैसे की किती लोक को जीवन चाहिए जेवण पाहिजे. मी जेवण म्हणलं की एकट्यानं वर हात केला, हात मध्ये पण म्हणलं बा ह्याचा हातावर जो पोट आहे का बघायला लागला, परत हात वर केला. जिंदगीत कधी हात मी केला नाही. मला पहिला अर्धा तासाचा वाटत होतं, पण माझा मोठा प्रॉब्लेम सर, जसं तुम्ही बसलाय ना
असं मी बसलो तुम्हाला पहिल्या अर्धा तासात जा वाटत होतं, पण माझा मोठा प्रॉब्लेम मी त्याच्या गाडीवर आलतो म्हणून मला जाता येत नव्हतं. आज बऱ्याच लोकांनी मला आलंच. मग 2016 साली परिवर्तन हा शेवटी संसाराचा नियम आहे. जो व्यक्ती गॅस्केटच्या गाडीवर आला, आज तो व्यक्ती आज हिरानंदिनीमध्ये 6 करोडच्या घरात राहतात आणि जगवार आणि मिठा डायमंड एक छोट दत्तात्रय कदम सरसाठी एकदा जोरदार माझे फेवरेट लीडर ज्यांनी मला घडवलं असे संजय वाबळे सर यांच्यातला बदल बघितला. 2016 साली मी पैसे दिले, वस्तू मिळेल. आपला काय लॉस आहे का? पण हा धंदा मित्रांनो खूप मोठा आहे. शिकायच्या आधी शिकवायला जाऊ नका. मी काय लोकांना पेस्ट घ्यायला लागलो, गावाकडे लोक लय डेंजर असते, लय शक्य बघतात. अहो मी काय लोकांना पेस्ट घ्यायला लागलो, लोक पेस्ट तिकडे घ्यायची, बापू ह्याचा साईड इफेक्ट येतो का? मी म्हणत तुला थोबाडीच दिली. आता मला सांगा, तुम्ही पण मुंबईचे लोक आहे बरोबर आहे, कधी मेडिकल मधनं सर तुम्ही कधी प्रश्न विचारलाय का कुठल्या मेडिकल वाल्याला, तुझं तोंड पुढं कर, तुझ्या तोंडाची वास येते का बघू, तर मी पेस्ट घेतो, तर तो गुपचूप घेतो. तू किती पेस्ट घेतो? आता लिहू यांचा साईड इफेक्ट येतो का? अहो मी लिहू पण घ्यायचो, ती माझ्या बापू ह्याचा साईड इफेक्ट येतो का? मी म्हणलं दारूच्या बाटलीवर शराब अमृत होत पॉझिटिव्ह बघतोय. अहो मी काय बायकाला म्हणायचो फेअरनेस क्रीम घ्या, 7 दिन मी गोरा होतोय. लोक म्हणायचे तू का गोरा झाला नाही? लोक डेंजर. अहो माझा एक ज्युनियर टाकलाय आहे का नाही? हॅलो मी त्याला तेल वाटून द्यायचो, लोक म्हणायचे ह्याला केस आण, मग मी आणा. आता त्याचं रान खराब तर पीक येईल का? माणसाची स्वच्छ दिवसभर माणसं बुकते असलं काय खरंच आहे का? क्वालिटीची गॅरंटीच आहे का? आता आणि आमच्या गावाकडे तुम्ही म्हणलं कुत्री, आमच्या गावात पण कुत्ता बुकताय. एक कुत्रा बुकला की अख्खं गाव उठतो. ह्या बिझनेस मध्ये बाहेरची माणसं परवडतात, ती गल्लीतली कुत्री पण परवडतात, ती पण घरची माणसं डेंजर. माझं 2 भाऊ एमटे काय तो, 2 बीटे काय तो, 2 पोरं फार्मासिस्ट आहेत, 2-4 भर्मिस्ट आहेत. त्यांना काही जर सांगितलं तर असलं पटत नाही. मग 2016 ला मला माझ्या मेवणीनं किक दिली. एक तर मी लग्न केलं, आमची मेवणी म्हणली ताई तुझं दाजी ब्लॅक ते ब्लॅक असलं करतात. असलं म्हणजे काय चरस गांजा विकतोय का? असलं म्हणजे पण तिने सांगितलं. मला एकच कळालं, पैसा नसला की हा माप क्या है कोण, आणि पैसा असला की तीच लोक म्हणतात आ गले लग जा हम साथ साथ है. 2016 ला पैसा नव्हता, म्हणून मी 2016 पासून कुठल्याही गोष्ट मनापासून करत गेलो. मग मी 4 लोक 10 लोक इथे सिनियर सांगतात सिस्टमला फॉलो करा, आपण नाही करत. मी 10 लोक काढली, त्यातली 4 लोक म्हणली बापू कंपनी कुठं आहे? कंपनी चेन्नईची, सांगणार मुंबईचा, मी ऐकणार पंढरपूरचा आणि मध्यस्थी अकलूजचा. विश्वास व्हायचा. त्यातली 4 लोक कंपनीचं ऑफिस बघायला गेले सर, अजून माघारी आली नाही. ती श्रीलंकेत गेली का तमिळनाडात गेली मला अजून पण माहित नाही. मी अजून पण कंपनीच्या ऑफिसला कसलं ऑफिस आहे बघायला गेलो नाही. आता त्यातली 3 जण म्हणली बापू कंपनी नाही चांगली आहे, पण मी कुठलाही निर्णय माझ्या बायकोला विचारल्याशिवाय घेत नाही. मी म्हणलं तू विचार अगर नाही विचार, मी तिला विचारतच नाही. ती जर एवढी शहाणी असती तर तिनं माझ्या संग लग्नच केलं नसतं. त्याच्यामुळे मी तिला जिंदगीत चांगला निर्णय कधी घेत नाही. मग तिला नाही विचारता एक माझ्याकडे सलून वाला आला, तो कालच्या महिन्यामध्ये ITC बनला. आज माझ्याकडे 4 NTC 2 CTC 1 ITC आहे. आज 2-4 लोकांपासून बिझनेस चालू केला. मला माहित आहे नदीचा उगम छोटा असतो, प्रवाह खूप मोठा असतो. पहिली जात विचारली जाते, पण माय लॅबच्या फॉर्म मध्ये जातीचा कॉलम नष्ट करून टाकलेला आहे. मी मनापासून केलं. पहिलं पप्पाच्या जेव्हा राहत होतो, 29 वर्ष बापूच्या खानावळी मी खात होतो. माहिती ना बापूची खानावळ, बापाच्या जेव्हावर बसून खानावळला बापूची खानावळ म्हणतात. कसं निर्लज्जासारखं म्हणायचं बापाच्या जेव्हावर बसून खातोय. म्हणून 2016 ला मनापासून बिझनेस चालू केला. आज 30-40 नेटवर्क झालं. आज पहिलं पप्पाच्या घरात राहत होतो, आताच माझ्या मित्रांना सांगितलंय आज पप्पा माझ्या 1 करोडच्या घरात राहतात. ह्याच्यापेक्षा मला मोठा आनंद आहे. मला म्हणायचे दाजी लय ब्लॅक आहे तो. काल ती घरी आली, तिला म्हणलं हम दिखने में ब्लॅक हो मगर 2,10,000 व्हाईट बनी व्हाईट बनी व्हाईट बनी. मला माहित आहे पूर्वी पर्सनॅलिटी बघून लग्न जमवायची, आज पर्सनॅलिटी गायब. आज प्रॉपर्टी पोरगा हेंद्रा बेंद्रा काय कळत नाही, पण मालदार पार्टी पाहिजे. म्हणून समजदार लोगों को इशारा काफी होता है, वेळ कमी आहे. सर आम्ही सोलापूरचे लोक आहे, तुमची इस्त्री लवकर तापती, लाईट वरची आहे. आमच्या भागात कोळशाची इस्त्री असती, एक तर लवकर तापत नाही, तापलं तर कपडं फाडल्याशिवाय. साधारण गावातला व्यक्ती जर मी करू शकतो
नाही मित्रांनो, प्रत्येक जण घेऊ शकतो. आज मी एक सांगेन, मी पंढरपूर आले, पांडुरंगाला एकच म्हणणं आहे की माझ्या प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला, माझ्या प्रत्येक रँक वाल्याला आज CTC ITC डायमंड बनव आणि सर्वांना हेल्दी आयुष्य दे. कारण मित्रांनो, तुम्ही एक वेळ पैशाला किंमत देऊ नका, शरीराला किंमत द्या. आज 4-5 वर्षाच्या मुलांना अटॅक यायला लागले. फक्त आज आम्ही किती बोलतो हे चांगलं तुम्ही लक्षात घेऊ नका. तुमचं शरीर कसं चांगलं चालल ह्याचं प्रत्येकाला जर मेक इन इंडिया बनवायचं असेल तर सुरुवात आपल्यापासून करा. 100% उमेश सर मी पुन्हा येईन, 100% मी पुन्हा येईन, तुमचा आशीर्वाद घेऊन जाईन. थँक्यू, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.